महाभारतात योद्धे तर खूप आहेत, पण एक नाव असं आहे जे आदराने आणि तितक्याच दुखाने घेतलं जातं, भीष्म. पण आपण त्यांच्या आयुष्याच्या शेवटापासून नाही तर सुरुवातीपासून ही कथा पाहणार आहोत. एका अशा तरुण राजकुमाराची गोष्ट ज्याचं नाव होतं देवव्रत आणि ज्याचा एका निर्णयाने संपूर्ण इतिहासाची दिशाच बदलून टाकली. जेव्हा आपण महाभारत म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं? साहजिकच कुरुक्षेत्राचं भीषण युद्ध. पण या महाकाव्याची मुळं रणांगणाच्या धुळीत नाही, तर त्याआधी खूप खोलवर रुजलेली आहेत. मग या महागाथेची खरी सुरुवात तलवारींच्या खणखणाटाने झाली होती की कशाने तरी वेगळ्याच? नाही, ह्या कथेची खरी सुरुवात होते एका जन्माने. एका अशा राजकुमाराच्या जन्माने ज्याच्या नशिबात कदाचित इतिहासातील सर्वश्रेष्ठ राजा बनणं लिहिलं होतं. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. आपण ज्यांना भीष्म पितामह म्हणून ओळखतो ना, ते त्याआधी देवव्रत होते. एक पुत्र, एक शिष्य आणि हस्तिनापूरचे होणारे सम्राट. त्याची कहाणी एका ठरलेल्या भविष्याची होती, पण एका अनपेक्षित वळणाने सगळंच बदलून टाकलं. आता देवव्रताच्या जन्माची कथाच बघा ना, ती स्वतःच एका रहस्याने आणि शापाने वेढलेली आहे. आणि या कथेची सुरुवात होते ती त्याची आई, खुद्द देवी गंगेपासून. हे ऐकायलाही किती धक्कादायक वाटतं. गंगा आपल्या 7 मुलांना जन्मताच नदीत बुडवते आणि राजा शंतनू हे सगळं काही नाही बोलता शांतपणे पाहतात. त्यांचं हे मौन खूपच क्रूर वाटतं नाही का? मग साहजिकच प्रश्न पडतो की ही गंगा खरोखरच एक आई होती की केवळ शिक्षेचं एक साधन? तिच्या या निर्दयी कृत्यामागे नक्की कोणतं गूढ दडलं होतं? यामागची गोष्ट सुरू होते थेट स्वर्गात. अष्टवसू नावाच्या 8 देवांनी ऋषी वसिष्ठांची कामधेनू गाय चोरली होती आणि त्यामुळे राघवलेल्या ऋषींनी त्यांना पृथ्वीवर मनुष्य म्हणून जन्म घेण्याचा शाप दिला. त्यामुळे गंगा केवळ त्या शिक्षेची अंमलबजावणी करत होती. पण यातही एक फरक होता. पहिल्या 7 वसूंना जन्मानंतर लगेच शापातून मुक्ती मिळाली, पण 8व्या वसूला म्हणजेच देवव्रताला शिक्षा म्हणून एक लांब आणि वेदनादायी आयुष्य जगावं लागणार होतं. म्हणजे त्याचं लांब आयुष्य हाच त्याच्या शापाचा मूळ गाभा होता. आता जरी जन्म शापित असला तरी देवव्रताला जे शिक्षण आणि संगोपन मिळालं ते एका भावी चक्रवर्ती सम्राटाला साजेसं होतं. त्याचे गुरु कोणी साधेसुधे नव्हते. खुद्द देवगुरु बृहस्पतींनी त्याला राजकारण शिकवलं आणि शस्त्रविद्येसाठी तर कोण? तर स्वतः भगवान परशुराम. त्याला अजेय, ज्ञानी आणि एक परिपूर्ण वारस म्हणूनच घडवण्यात आलं होतं. म्हणजे बघा, युद्धात त्याला कोणी हरवू शकत नव्हतं. बुद्धीने तो परिपक्व होता आणि चारित्र्याने एकदम कणखर. थोडक्यात काय, तर हस्तिनापूरचा तोच निर्विवाद भविष्य होता. पण नियती कधीही सरळ रेषेत चालत नाही. देवव्रताच्या नशिबाचा हा सरळ मार्ग एका अनपेक्षित ठिकाणी वळला, जिथे त्याचे वडील महाराज शंतनू सत्यवती नावाच्या एका सामान्य कोळी कन्येच्या प्रेमात पडले. पण लग्नासाठी सत्यवतीच्या वडिलांनी एक अशी अट ठेवली जी पूर्ण करणं जवळजवळ अशक्य होतं. अट काय होती? तर हस्तिनापूरच्या सिंहासनावर फक्त आणि फक्त सत्यवतीचाच मुलगा बसेल. ही अट थेट देवव्रताच्या जन्माधिकारालाच आव्हान होती. आता ही अट ऐकून महाराज शंतनू तर पार खचून गेले. त्यांना माहीत होतं जोपर्यंत देवव्रत वारस आहे तोपर्यंत हे शक्यच नाही. आणि याच दुःखामुळे त्यांचा मुलगा एक असा निर्णय घेणार होता जो इतिहास बदलणार होता. आपल्या वडिलांना असं दुःखी पाहून देवव्रत पुढे आला आणि त्या क्षणी त्याने जो निर्णय घेतला त्याने केवळ त्याचं नाही तर संपूर्ण हस्तिनापूरचं किंबहुना संपूर्ण भारताचं भविष्य बदलून टाकलं. तो क्षण होता त्याच्या भीष्म प्रतिज्ञेचा. वडिलांच्या सुखासाठी देवव्रताने इतिहासातील सर्वात कठीण प्रतिज्ञा घेतली. त्याने केवळ सिंहासनाचा हक्क सोडला नाही तर भविष्यात स्वतःचा वंश निर्माण करण्याची शक्यताही नाकारली. आयुष्यभर अविवाहित राहून केवळ हस्तिनापूरच्या सिंहासनाची सेवा करण्याची शपथ घेतली. हा फक्त त्याग नव्हता, हे तर आत्मसमर्पण होतं. ही प्रतिज्ञा इतकी कठोर, इतकी भीषण होती की त्याच क्षणापासून देवव्रत हे नाव संपलं आणि एका नवीन योद्ध्याचा जन्म झाला, भीष्म, ज्याचा अर्थच होतो ज्याने भयंकर प्रतिज्ञा घेतली आहे. पण इथे खूप मोठा नैतिक प्रश्न उभा राहतो नाही का, की दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःच्या संपूर्ण आयुष्याचा असा त्याग करणं हे खरंच योग्य आहे का?
भीष्माचा त्याग निःसंशयपणे महान होता, यात काहीच शंका नाही. पण प्रत्येक मोठ्या त्यागाची एक किंमत चुकवावी लागते. मग या त्यागाची किंमत काय होती? विशेष म्हणजे महाभारत स्वतः या प्रतिज्ञेवर एक प्रकारे भाष्य करतं. ते आपल्याला सुचवतं की जो त्याग भविष्याचेच दरवाजे बंद करून टाकतो, तो कदाचित सद्गुण नाही तर एक मोठी चूक ठरू शकतो. एक अशी चूक ज्याचे परिणाम खूप दूरपर्यंत जातात. आणि यातून आपल्याला मिळणारा संदेश खूप महत्वाचा आहे. तो म्हणजे आपल्या निर्णयांचा भार फक्त आपणच उचलत नाही, तर तो आपल्यानंतर येणाऱ्या पिढ्यांनाही उचलावा लागतो. भीष्माची कथा ही फक्त एका त्यागाची कथा नाही, तर कर्तव्य आणि त्याचा परिणामांवर खूप खोलवर विचार करायला लावणारी एक गाथा आहे.